महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांचा एक ऐतिहासिक लढा आज निर्णायक अवस्थेत पोहोचलेला आहे। खरं तर MH12 न्यूजवर अखंड महाराष्ट्रातनं आतापर्यंतच्या लढ्याची इत्थंभूत माहिती आपल्याला मिळालेली होती, पण आज हा ऐतिहासिक लढा एका संघर्षाची पूर्तता होते आहे। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी गुलालासह आपल्या सोबत आहेत। पहिली भावना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कंत्राटी कामगारांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? हा निकाल राज्यातील प्रत्येक कंत्राटी कामगारांचा आहे। ज्यांनी ज्यांनी भारतीय मजदूर संघावर, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघावरती विश्वास ठेवला, आमचा नेता जबरदस्त, आमचे मार्गदर्शक माननीय अण्णाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही लढाई लढलेली आहे। हा 13 वर्षाचा वनवास या ठिकाणी माननीय न्यायालयाने संपवून या सर्व कंत्राटी कामगारांना, टोटल 2285 कंत्राटी कामगारांना आजपासून या ठिकाणी कायम याचे पैसे येत्या 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी द्यायला सांगितलेले। 6 महिन्यामध्ये हे पैसे जर का नाही दिले तर त्याला 5% व्याजासकट हे पैसे द्यायचे आहेत। त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची टीम, आमचे वकील ऍडव्होकेट विजय साहेब वैद्य असतील, मुंबईचे ज्येष्ठ वकील आहेत ते ऍडव्होकेट बाळासाहेब देसाई आहेत, ऍडव्होकेट शिरीषजी राणे आहेत, त्यांनी ठाणे कोर्टामध्ये हा सर्व केस लढवली आणि 13 वर्षानंतर हा न्याय आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलेला आहे। त्यामुळे माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि ठाणे औद्योगिक न्यायालय यांचे देखील राज्यातील सर्व कंत्राटी कामगार मनापासून आभार व्यक्त करतायत। खरं तर या सगळ्या मागचं जे प्लॅनिंग होतं ते करणारे सागर जी आहेत, 12 वर्ष ही तपश्चर्या मानली जाते। आज 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण होऊन 13व्या वर्षात कुंभमेळ्यासारखा हा मेळा भरतो आहे। काशी तपश्चर्याचं फळ मिळाल्यासारखं वाटतंय। नक्कीच, खरं तर हे टीम वर्क होतं, सर्व पदाधिकारी होते, त्याच्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व कामगारांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आणि 12 वर्षानंतर एक माइलस्टोन त्या ठिकाणी झाला। परंतु हे होत असताना हा आनंद जरी आज व्यक्त करत असलो तरी याच्या पाठीमागं जे जे हात पोळलेत, जे ज्या कामगारांच्या याच्यामध्ये आहुत्या गेलेल्या आहेत, जे जे कामगारांचे अनेक कामगार आज पण कामापासून वंचित आहेत, संघटन बांधून हा वनवा आम्ही पेटवला आणि हा वनवा पेटत असताना अनेक घरं पण जळालीत, हातही पोळलेत, परंतु आज विजयाचं श्रेय घेण्यासाठी फार कमी लोक आहेत। म्हणजे आमची आज एकच भावना आहे की 13 वर्षापासून म्हणजे 20 वर्षापासून कंत्राटी नावाचा जो कलंक आम्ही घेऊन चाललो होतो तो आज आम्ही पुसून टाकला। याचा आनंद आम्हाला या ठिकाणी जास्त होतोय। त्याच्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये कोणीही विरजण घालण्याचा प्रयत्न करू नये। प्रशासनाने देखील याच्यामध्ये सकारात्मक पाऊल उचलावं आणि प्रशासनाने तातडीने हा अवॉर्ड आम्हाला लागू करावा, जो कायद्याने न्यायदेवतेनेच आम्हाला अवॉर्ड म्हणून दिलेला आहे आणि तो रोखण्याचा अधिकार यांना नाहीये। त्याच्यामुळे हा अवॉर्ड लवकरात लवकर आम्हाला लागू होईल अशीच इच्छा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि पुढे जातो। धन्यवाद। भारतीय मजदूर संघ एक बॅकबोन म्हणून यांच्या मागे उभा राहिलं, सर्व कंत्राटी कामगारांना योग्य दिशा दिल्यामुळे हा सर्व जो उत्सव आहे तो कंत्राटी कामगार साजरा करू शकले। भारतीय मजदूर संघाचे ध्येय धोरण कशी होती हे सगळं मिळवताना? भारतीय मजदूर संघाची ध्येय धोरण नेहमीच ही सर्वसामान्य कामगार, गोरगरीब वर्ग, असंघटित कामगार यांच्यासाठी राहिलेली आहेत। त्यामुळे या क्षेत्रामध्ये वेगळी संघटना असावी, वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून कामगारांनी एकजूट व्हावं अशा स्वरूपाचे प्रयत्न मजदूर संघ संबंध देशभर करतो आहे। त्यामुळे त्या असलेल्या असंघटित क्षेत्राला संघटित करणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं हा सर्वात महत्त्वाचं काम आपण करतो आहोत। सर्व त्याच्यामध्ये मला महत्त्वाची गोष्ट नमूद करायची वाटते की यामध्ये आपले घटनाकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी असतील, कायद्याचे निर्माते असतील, यांनी जे कायद्यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्व आहेत त्याचा हा विजय आहे असं मला म्हणावं लागेल। जो कंपनी जेव्हा आली तेव्हा कायमस्वरूपी काम हे कायम कामगारांनी केलं पाहिजे। मग कायमस्वरूपी काम करताना कंत्राटी कामगार हे आले कुठनं, हा सर्वात महत्त्वाचा विषय हा कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला। त्यामध्ये आपण चांगल्यापैकी पुरावे दाखल केले चांगल्या साक्षी आपण मांडल्या आणि कोर्टाला 13 वर्षांमध्ये का होईना की हे कामगार आहेत ते कायमच आहेत, कंत्राटदार जे आहेत ते बोगस आहेत, फक्त हे नाममात्र आहेत आणि हे कंत्राटदार ते टिकणार नाहीत अशा स्वरूपाचा निकाल हा झालेला आहे। त्यामुळे आम्ही जसं त्या पद्धतीने म्हणत होतो की हरियाणा पॅटर्न हा आम्हाला लागू करा, आता हरियाणावाले पण म्हणतील, देशभरातले कामगार पण म्हणतील की आम्हाला महाराष्ट्र पॅटर्न, महाराष्ट्र कंत्राटी पॅटर्न आम्हाला मान्य करा, लागू करा अशा स्वरूपात मला वाटतंय। धन्यवाद। जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत होती है याचं उत्तम उदाहरण हा 13 वर्षाचा अखंड असलेला लढा हा शेवट नसून ही सुरुवात आहे। आता आपल्याला या सगळ्या कंत्राटी कामगारांना महाराष्ट्रभर
कायम कामगार म्हणून काम करताना बघायचं आहे. मी विकास माने, MH12 न्यूज, पुणे.